तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ग्रीन खिमा रेसिपी. खूपच टेस्टी बनते. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी कांदा चिरून घेणार आहे. सगळ्यात आधी कढईत टाकले मी तेल आणि कांदे भाजून घेणार आहे. 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे चिरून घेतले होते. उभे असे कापून घेतले. कांदे परतून झाले की आपण थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण घेतलेले कांदे, खोबऱ्याचा काळा मसाला एकत्र मिक्सरला वाटून घेऊया. आता कढईत टाकले तेल. त्याच कढईत, ज्या कढईत मी कांदे भाजून घेतले होते, त्याच्यात टाकते तेजपत्ता, चक्रफूल, दगडफूल आणि लांब लांब चिरलेले कांदे फिरवून घेणार आहे. नंतर टाकलेत बारीक चिरलेले टोमॅटो, मग टाकलाय मसाला जो आपण मिक्सरला फिरवून घेतला होता तो. आता याच्यात टाकणारे मसाले: हळद, धना-जिरा पावडर, मीठ, मिरची, दही फिरवून घ्या. 2 ते 2.5 चम्मच मी दही टाकली आहे. सगळं एकत्र फिरवून झालं की याच्यात टाकणार आहे खिमा. खिमा त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या. आणि छान 15 ते 20 मिनिट असं झाकून शिजवून घ्या. शिजवताना थोडंसं पाणी ॲड केलं आहे. मग काय, तुमचा खिमा आहे रेडी. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.